एक तर ही निवडणूक 9 वर्षानंतर 17 नंतर आज होते. 2017ला ही निवडणूक झालेली होती आणि ही निवडणूक ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस कार्यकर्त्यांचं मत होतं की युती आघाडी करून आपण निवडणुका करू. वरिष्ठांच्याही सूचना आलेल्या होत्या. त्याप्रमाणे त्या सूचनांचं पालन आणि कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करून या ठिकाणी आम्ही करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि आम्ही असे एकत्र करून ही निवडणूक लढवत आहोत आणि त्यातच नंतर जयवंतभाऊंनी आम्हाला या युतीला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळं विजयाच्या दृष्टीनं आता कुठल्याही प्रकारे आम्हाला अडचण वाटत नाही की करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट ह्या युतीचे 100% सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण दिसून येत आहे.